नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वार्ड क्रमांक 13 साक्षी संतोष आव्हाड सूर्यवंशी महायुतीची अधिकृत उमेदवार. तुम्ही प्रभागात फिरताय, तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो? मला प्रभागातून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तिथला सर्वात मोठा विषय हा आरक्षणाचा आहे. गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसने जे केलं नाही ते तुम्ही आम्हाला जर संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून आरक्षणाचा हा सर्वात मोठा जो विषय आहे तो आम्ही सोडवणार आहोत. तिथला ड्रेनेजचा विषय, रस्त्यांचा, धुळीचा आणि महिला सुरक्षित नाही तर महिलांसाठी पण आम्ही CCTV वगैरे लावणार आहोत. तो पण विषय सोडवणार आहोत. आणि आमदार अमोलभाऊ खताळ यांनी ज्या लाडक्या बहिणींना योजना सुरू करून दिल्या आहेत, वृद्धांसाठी संजय गांधी योजना, या वेगवेगळ्या ज्या योजना सुरू करून दिल्या आहेत, त्याचप्रकारे जो निधी उपलब्ध करून दिला आहे वार्ड क्रमांक 13मधून अमोलभाऊंनी 3 कोटीचा हा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही आणखी निधी उपलब्ध करून देऊ, तुमच्यासाठी खूप सुविधा सोयी करणार आहोत. तर मला सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे, तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि तुम्हाला असाच तुमच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही सोडवण्याचा खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते करून दाखवू तुम्हाला. मुलांना आणि तिथल्या लोकांना जो तिथे जाण्यासाठी दळणवळण करण्यासाठी जो प्रॉब्लेम होत होता तो आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अमोलभाऊ खताळ यांनी तो जो लोकांना वाटत होता 5 वर्ष लागतील तो पुलाचं काम करण्यासाठी, तो त्यांनी 1 वर्षात निधी उपलब्ध करून 1 वर्षात ते काम पूर्ण केलं. आणि तिथल्या लोकांना सगळं सामान्य जनतेला जाण्या येण्यासाठी तो त्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. शहर प्रमुख आणि वार्ड क्रमांक 13मध्ये माझी पत्नी साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही अधिकृतरित्या शिवसेना महायुतीची उमेदवार आहे. आता आम्ही गेल्या 3-4 वर्षांपासून प्रभागात फिरत आहे आणि फिरत असताना तिथे बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत, हातावर काम करणारे 80% वर्ग आहे. सर्व समाजाचे लोक तिथे चांगले गुन्हे गोविंदाने राहतात. परंतु तिथं सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न जो नगरपालिकेने जाणून बुजून जो दुर्लक्षित ठेवला आहे तो म्हणजे आरक्षण. आरक्षण हा विषय असा आहे की किती त्याची पार्शलिटी होती. तुम्ही साईनगर भागामध्ये, घोडेकर माळ्यामध्ये चांगले शेतकरी ज्यांची जमिनी चांगल्या असतेचा चांगला भाव आहे त्या लोकांना तिथं लोन घेता येत नाही, घराची परवानगी नाही, शास्ती डबल लागलेली. पण दुसरीकडे एक गर्भश्रीमंत लोक जर आपण समजू शकतो जानता-राजा मैदान, तिथं आरक्षण होतं, ते काढलं नगरपालिकेने. मग जे तुमच्या शिवाजीनगर भागामध्ये होऊ शकतं, जानता-राजा मैदानाचं आरक्षण उठू शकतं, त्या गोरगरीब जनतेच्या झोपडपट्टीवर म्हणू शकतो, छोट्या खोलींवर होऊ शकतं किंवा शेतीवरती त्यांचं आरक्षण का उठू शकत नाही. तर सरळ माझा एक प्रश्न आहे, 40 वर्ष नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, परंतु त्यांनी तो कधी ते लोकांना आश्वासन देऊन ते आरक्षण उठवलं नाही. मात्र आता ते भूलथापा देऊन परत एक सत्तामध्ये येण्याचं बघत आहे. परंतु माझ्या वार्ड क्रमांक 13मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही एवढे वर्ष त्यांना संधी दिली, आम्हाला संधी द्या. आम्ही आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आदरणीय सुजयदादा असतील, आदरणीय राज्याचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू आमचे आदरणीय लाडके भाऊ अमोलभाऊ खताळ पाटील यांनी गेल्या आज वर्ष होईल त्यांना की विधानसभेत त्यांनी गेल्या संगमनेरमध्ये प्रत्येक आरक्षणाचा विषय प्राधान्याने सोडवण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या मीटिंगमध्ये आम्ही अमोलभाऊंसोबत चर्चा झालेली आहे की माझ्या प्रभागामधील माझ्या रहिवासी ठिकाणावरती जे आरक्षणाचा विषय तो तुम्ही नक्की सोडवा. साईनगर भागामध्ये फिरत असताना लोकांना लोन घेता येत नाही आणि ज्यावेळेस हे आरक्षण उठेल त्या अर्थाने खरी क्रांती त्या वार्डातली होईल. आमचा पहिला प्रश्न सोडवण्याचा विषय असेल ती म्हणजे फक्त आरक्षण. आणि ज्यावेळेस हे आरक्षण उठवेल त्यावेळेस आमचा खरा गुलाल तिथून उडणार आहे. तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता काढलाय, तर याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती किंवा 40 वर्ष 35 वर्ष नगरपालिकेत जे नगरसेवक होते तुमच्या प्रभागामध्ये, त्यांनी आणखी कोणती कामं नाही केली जे तुम्ही प्राधान्याने करू? आता मक्कर साहेब सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता महाळुंगी पूल जे
टेंडर ज्या म्हाळुंगी पुलाचं जे ड्रेनेजचं टेंडर होतं STP प्लांटचं, ते काँग्रेसचे माझे ZP सदस्य यांना ज्याप्रमाणे नकाशातून जी पाईपलाईन 5 फूट न्यायची होती ती सोडून त्यांनी ती म्हाळुंगीच्या पुलाकडून गटारीतून घेतली. आता ते करत असताना चुकीच्या नकाशाने चुकीच्या रस्त्याने गेली. अत्यंत सुस्थितीत असलेला म्हाळुंगी पूल त्या चुकीच्या कामामुळे तो म्हाळुंगी पूल पडला. याच्यानंतर देखील काँग्रेसचा माजी विद्यमान नगरसेवक तिथं होते, वाकचौरे साहेब यांनी तिथं जाऊन बघणं काम होतं. ते विद्यमान नगरसेवक होते, त्यांनी तसं काही केलेलं नाही आणि याउलट त्यांनी त्या म्हाळुंगी पुलाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि त्या कामामध्ये अनेक नेत्यांनी, काही काँग्रेसच्या नेत्यांनी ते जाणूनबुजून रखडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ज्यावेळेस ही बाब आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, आमदार विखे पाटील साहेबांच्या कानावर गेली, त्या ठेकेदाराला चांगले खडेबोल सुनवून आणि त्याला चांगल्या धारेवर धरून शाळा सुरू होण्यापूर्वी तो म्हाळुंगीचा पूल सुस्थितीत परत एकदा आपण तो रहदारीस चालू केलेला आहे. एक विरोधक असाही आरोप करतात का की विरोधकांना किती चांगलं काम केलं तर छोटं विरोध करणं त्यांचं काम आहे. आपण त्यांना कामातून उत्तर देतोय. सरळ विषय आहे की म्हाळुंगी पुलामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांचं योगदान नाही आणि सत्तेमध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, ते नगर विकास रचनेचे मंत्री होते. आत्ता पालकमंत्री साहेब ते त्यावेळेस महसूल मंत्री होते. तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. कमी निधी पडत होता, अजून निधी दिला, परंतु मात्र शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तो पूल चालू झालेला आहे. विरोधकांकडे आता कोणत्याही प्रकारचं भांडवल राहिलेलं नाही. माझं त्यांना सरळ म्हणणं आहे, पुलाच्या प्रश्नापेक्षा त्यांनी आरक्षणाच्या विषयावरती आमच्याशी डिबेट करावं की 40 वर्ष हा जो विषय एवढा महत्त्वाचा की आरक्षण का ठेवलं तुम्ही, आणि हे सर्व अधिकार नगरपालिकेला आहेत. एखादं आरक्षण उठवायचं असेल तर ते नगरपालिकेला प्रस्ताव पाठवून ते वरती काढावं लागतं. हा असा तुम्ही प्रस्ताव का दिला नाही. अनेक शेतजमिनी, घोडेकरांच्या शेतजमिनी, त्याच्यावरती तुम्ही प्लेग्राऊंडचं, शेतीचं प्लेग्राऊंडचं आरक्षण ठेवलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? प्लेग्राऊंडसाठी. आपल्याकडे नेहरू गार्डन आहे, आपण छोटे छोटेसे शहरामध्ये गार्डन केले. तुम्ही तिकडे नदीच्या काढायला काय प्लेग्राऊंड करणार आहेत? ओपन जिम आहेत. म्हणजे ठीक आहे, ज्या तुम्ही केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही म्हणजे ओपन जिम केला त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, परत त्याची डागडुगी बघितली नाही. फिल्टर प्लांटकडे तुम्ही बघितलेलं नाही. परत तुम्ही कॉन्क्रिटीकरण जे ऑलरेडी झालेले आहे त्याच्यावरती डबल कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. असे बरेच मुद्दे आहेत. बोलायला गेलं तर अनेक मुद्दे आहेत. विरोधकांचे आम्हाला सरळ आव्हान आहे की त्यांनी आम्हाला म्हाळुंगी पुलावरती 5 मिनिट आमच्याशी डिबेट करावी आणि त्याच्यावर इकडे 2 मिनिट आमच्याशी फक्त आरक्षणाविषयी बोलू. आम्ही त्यांना पळती भुई थोडी करून टाकू. आता मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक तुमचं नाव सांगा, मतदारांना आव्हान त्यांचा करा. आवाज झाला ना तुम्ही करा असं. मी काय सांगतो मतदान. माझी पत्नी आणि सागरचं नाव आहे. हा, सागर तो धनुष्यबाणाकडून कमळ. कमळ आहे ना. तीन नावं घ्या. तीन नावं घ्या. हो, मी घेतो. नगराध्यक्षपद सुवर्णपद. नमस्कार करा. नाही ना थांबा, मी प्रश्न विचारतो. संगमनेरच्या जनतेला व मतदारांना तसे प्रभाग 13 मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मी माझ्या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि जे कोणी बाहेर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील, बाहेर कामानिमित्त असतील, मी त्यांना एक नम्र आवाहन करतो की आपल्या शिवसेना महायुतीतर्फे आपले 3 उमेदवार, आपण असं म्हणू शकतो की नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णाताई संदीप भाऊ खताळ पाटील या अधिकृत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. अतिशय काम त्यांचं चांगलं आहे. युवक आहेत, सुशिक्षित आहेत, अभ्यासू आहेत. आणि 2 नंबरला आपले नगरसेवक महिला वर्गातून राखीव अनुसूचित जाती जमातीतून साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही धनुष्यबाणाकडून उभी आहे. सुवर्णाताई धनुष्यबाणाकडून उभे आहे. आमचे मित्र सागर नारायण भोईर हे कमळ चिन्हाकडून उभे आहेत. म्हणजे याचाच अर्थ की 2 धनुष्यबाण 1 कमळ आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून या तिघांनाही बहुमताने त्या पलीकडे सर्व वार्डामध्ये किंवा संगमनेर शहरामध्ये जिथं धनुष्यबाण कमळ आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि नगराध्यक्ष पदासाठी भरपूर तुमच्या मतदानातून आशीर्वाद आणि योगदान. यार किधर है? वो नहीं रे, आदि किधर अंदर है ना. बंधू आणि भगिनींनो, संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुवर्णचं एक मत संगमनेर मधील घर आरक्षणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तुमचं एक मत संगमनेरचा
जे 2 ते 5 पॉईंट राहिले ना तिथंच आपल्या वातामध्ये आपल्या लाडक्या बाबू तुम आगे बढ़ो चाचा सिया राम अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.